आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं जास्त भाग्य आपल्याला साथ देत असतं। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो। ज्यावेळेस बँका आपली कर्ज वसुली करत असतात त्यावेळेस कर्ज वसुली संदर्भात जर एखादी मालमत्ता ते जप्त करत असतील तर त्या मालमत्तेला विकून ते पैसे वसूल करू शकतात का, आणि जर ते तसे पैसे वसूल करत असतील तर कोणत्या पद्धतीने करू शकतात, याविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर या माहितीला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ऑनलाईनच्या युगात कुठेही न जाता तुम्हाला जर घरी बसून कायदा सल्ला हवा असेल किंवा कागदपत्रे तपासून तसा सल्ला हवा असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 त्यातील कलम 156 प्रमाणे मालमत्तेवर जप्ती आणून ती विक्री करून तसे पैसे वसूल करण्याचे अधिकार हे रजिस्ट्रारचे असतात। कारण शासनाच्या 2005च्या परिपत्रकानुसार सहकारी पतसंस्था किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था ज्यांचे कार्यक्षेत्र जिल्हा असेल किंवा विभाग असेल किंवा राज्य असेल व ज्यांच्या ठेवी 1 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असतील, अशा सर्व संस्था कलम 156 चे अधिकार मिळवण्यासाठी योग्य असतात। यामध्ये रजिस्ट्रार किंवा रजिस्ट्रारने ज्याला शक्ती प्रदान केलेली आहे व शासनाकडून अधिसूचित करण्यात येईल अशी संस्थेतील कोणत्याही अधिकारी राज्य सरकारने केलेल्या नियमास अधीन राहून व वसुलीच्या कोणत्याही पद्धतीस बाधा न आणता त्याला मालमत्ता जप्ती व विक्री करून तशा रकमा वसूल करतात येत असतात। यामध्ये संस्थेने मिळवलेल्या दिवाणी न्यायालयाच्या हुकुमनाम्यानुसार किंवा आदेशानुसार येणे असलेली कोणतीही रक्कम, तसेच रजिस्ट्रार, सहकारी न्यायालय किंवा ऋण परिशोधक किंवा सहकारी अपील न्यायालय यांचा कोणताही आदेश, नियम, निवाडा या पद्धतीने येणे असलेली कोणतीही रक्कम, तसेच या अधिनियमाप्रमाणे खर्चाची म्हणून देण्यात यावयाची रक्कम आणि संस्थेच्या मालमत्तेत अंशदान म्हणून जी रक्कम देण्यासाठी आदेश झाला असेल, अशा सर्वांचा समावेश यामध्ये होत असतो। त्याचप्रमाणे रजिस्ट्रारने जर कलम 101 पोट कलम 1 व 2 नुसार किंवा कलम 137 पोट कलम 1 नुसार जर प्रमाणपत्र दिलेले असेल आणि त्यानुसार जर रकमा वसूल करायच्या असतील आणि त्यावर जर काही व्याज असेल तर ते व्याज आणि निबंधकाने वेळोवेळी घालून दिलेला फीच्या आदेशिकेचा खर्च ज्या व्यक्तीविरुद्ध असा हुकुमनामा, आदेश किंवा निवाडा किंवा हुकुमनामा देण्यात आला असेल, तशा व्यक्तीच्या मालमत्तेवर जप्ती आणून विक्री करून किंवा जप्ती न आणता विक्री करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो। तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व याआधी मी अनेक कायदेविषयी व्हिडिओ या चॅनलवर टाकलेले आहेत, ते देखील तुम्ही बघू शकतात। धन्यवाद।